राधिका, हा राधिका, अगं गुरु ऑफिस मध्ये नाहीये, तो इथे आलाय. काय? हे काय सांगून राहिलीस तू? अगं मी खरंच सांगतेय, तो बघ तिकडे आहे. हा? चल चल दाखवते मी तुला. चल. अगं नसते. अगं कुठे आहे? हा? अगं इथेच होता तो. नाही का? तुला भास झाला. इथे तर मला कोणीच नाही दिसून राहिलं. तो इथेच होता. नाही ग, कायच्या काही बोलून राहिलीस तू तर. अगं यांनी मला सांगितलं महत्वाची मीटिंग आहे आज, ऑफिस मध्येच असते. एक काम कर, आता आधी गुरुला फोन किंवा त्याच्या ऑफिस मध्ये फोन कर, म्हणजे खरं काय ते कळेल. हा करते. मी ना आमच्या आनंद भाऊजींनाच फोन करते, म्हणजे कळेल. हा. हाँ वहिनी. आनंद भाऊजी, हाँ बोला ना. हे आहेत का? नहीं तो नहीं है. नाही नहीं. म्हणजे हे इथेच पिक्चरला आले असतील का? हेलो नहीं नहीं वहिनी हा? नहीं है म्हणजे आता इथे माझा आजूबाजूला नाही आहे तो आता एक मीटिंग मध्ये आहे. मीटिंग मध्येच ना? हाँ हा. काही महत्वाचं होतं का? नाही नाही, काही फार महत्वाचं काम नाहीये माझं. ठेवते. हो. पाहिलं? मीटिंग मध्ये आता माझ्यावरतीच चिडतील, उगाच चौगाच फोन केला म्हणून. नास्टाव कुठली मीटिंग चालू आहे त्याची. आता पुटपुटतच बसणार आहे का? हा, पिक्चर सुरू होऊन जाईल. चल लवकर. चल, काय पण दिसतं तुला. चल रे अथर्व, पिक्चर बघायची ना आपल्याला. चल 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 लवकर चल. अरे का, काय झालं? कुठे होतास आणि तू? अगं लपलो होतो. का? राधिका आली इकडे थिएटर मध्ये आणि तिच्याबरोबर ती रेवती सुद्धा आली आहेत, मुलं सुद्धा आहेत. त्या रेवतीने पाहिलं का मला? तर अजून काही लपड होण्याच्यात आपण निघू इथून. चल चल चल. अरे यार गॅरी, व्हॉट इज दिस? एका मोठ्या कंपनीचा ना सिनियर मॅनेजर आहेस तू. काय घाबरतोस तुझ्या बावळट बायकोला? काय करणार आहे ती? अगं ती काय करणार आहे काय नाही करणार हा नंतरचा मुद्दा आहे. आता आपण इथून निघूया. चल ना. चुप. अरे यार, आनंद. हा आनंद बोल. अरे गुरु, आहेस कुठे तू? वहिनीचा फोन येऊन गेला. काय म्हणाली? नाही नाही तू घाबरू नकोस, मी काहीच सांगितलं नाही. मी असं सांगितलं की तू मीटिंग मध्ये बसलाय. थँक गॉड तू सांभाळून घेतलंस ना. थँक्यू सो मच आनंद. मी 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 करतो तुला परत फोन नंतर. हा अरे चल ना आपण निघूया ना. नो वे, आपण मूवी बघणार आहोत. अगं तुझ्या लक्षात येतंय का? माझी बायको आहे तिकडे, मुलं आहेत आणि ते रेवती पण आहे. मुलं आहेत ना? हा, मग ती कसली आहे रोमॅन्टिक मूवीला? चल, काय नाही. अगं तू चल ना, कोण नाही चल ना, बघत, आपण चल. जाऊया नंतर. चल ना, काही नाही होत. बकवास मूवी होती यार. मोजून 4 लोक होते. अच्छा, म्हणून आणलंस तू मला या मूवीला? आपण जाऊया का जरा बाहेर? ए गॅरी, चल यार, पॅनिक नको होऊ ना, बस इकडे. अगं बस. ऐक ना, मी काय म्हणतो, आपण इथून निघूया ना एकदा. अरे चिल, त्यांची मूवी संपायला अजून खूप वेळ आहे. अगं पण आपण इथे बसून ज्या गप्पा मारणार आहोत त्या बाहेर जाऊन मारूया ना. नाही, मला इथेच बोलायचंय. बरं बोल. बोल काय बोल? फिल्म संपल्यावर त्या लकी ड्रॉचा रिझल्ट लागणार होता ना. मी काय म्हणतो, तुला जिथे कुठे जायचं ना, मी नेतो ना तुला. त्या लकी ड्रॉ मध्ये काय ठेवलंय? चल ना प्लीज. नाही यार, मला रिझल्ट ऐकायचाच आहे, दॅट्स इट. अरे यार, ही भक्ती परत कॉल करते. ऑलरेडी 8 मिस कॉल्स आहेत. अगं मग चल ना, जाऊया ना पटकन. नाही, मी फोन घेते, तू इथेच बसायचंय सा. नाही, कुठेही जायचं नाही, मी आलेच. हॅलो भक्त, मला काही ऐकू येत नाहीये. अरे यार, ही रेंज या. मला तर बघ खूपच आवडली पिक्चर. हा अथर्व, तुला आवडली का? हा एकदम बढ़िया थी फिल्म. बढिया. आणि आपल्या मून राईड हॉलिडे लकी ड्रॉचे विजेते आहेत मिस्टर अँड मिसेस सुभेदार. मिसेस सुभेदार, मला कुणीतरी हाका मारून राहिलं गड्या. चल, काहीतरीच काय. खरंच. मिसेस सुभेदार प्लीज तुम्ही आमच्या काउंटरवर भेट द्याल का? हे बघ ना, मिसेस सुभेदार म्हणजे मीच. मिसेस सुभेदार प्लीज तुम्ही आमच्या अगं काउंटरवर ते पण भेट तिकडे द्याल का? काउंटरवरनं हाक मारताय कोणीतरी. चल आपण बघूया. मिसेस सुभेदार प्लीज तुम्ही आमच्या काउंटरवर भेट द्याल का? ए यार, मी जिंकले. मिस्टर अँड मिसेस सुभेदार, या कॉन्टेस्टचे तुम्ही विनर आहात. मॅडम, मी मिसेस सुभेदार. तुम्ही माझं नाव काऊन घेऊन राहिले?
तुम्ही नाही आहात त्या आमच्या लकी ड्रॉचे विजेते आहेत त्यांना आम्ही बोलवलं. मीच मिसेस सुभेदार. नाही नाही हो, ज्यांनी फॉर्म भरला त्या दुसऱ्याच कोणीतरी होता आणि तुम्ही दुसऱ्याच कोणीतरी आहात. असं का खेचलंच? तर राधिका आहे तिकडे, नको जाऊस तिकडे प्लीज. मी काय करू? माझं प्राइस या मी नेतो ना तुला 3 days 2 nights ला, ते काय सिंगापूर मलेशियाला. मॉरिशसला. हा मॉरिशसला, पण आता नको ना जाऊया तिकडे. अरे यार, प्लीज प्लीज इथून जाऊया ना. पक्का नेशील मला? पक्का नाही, प्रॉमिस. ओके फाईन, चल. तिकडून नाही, त्या गेटने जाऊया. चल. ज्या स्पर्धा जिंकल्या त्या दुसऱ्याच कोणीतरी आहेत, तुम्ही नव्हतात त्या. हो का? रेवती या म्हणून राहिल्या कोणीतरी मिसेस सुभेदार आहेत म्हणून. हो का? ऐक ना राधिका, मला अजूनही असं वाटतंय की गुरु इथेच आलाय आणि दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर आलाय. नाहीतर हे मिस्टर अँड मिसेस सुभेदार म्हणजे. रेवती, अगं सुभेदार आडनाव का एकट्याच राहते का? एकदा संशयाची काळवी झाली ना का माणसाला सगळं जग पिवळच दिसते. अगं पण मग हा इतका कोइन्सिडन्स कसा असू शकतो? मला माहितीये तुझ्या आयुष्यात खूप कटू अनुभव आहे. तू माझ्या चांगल्यासाठीच सांगून राहिली, पण माझा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण किती दिवस? आयुष्यभर. आयुष्यभर माझा यांच्यावरचा विश्वास कमी होणार. चला. कधी कळणार हिला? हिला कळेपर्यंत वेळ नाही गेली म्हणजे मिळवलं. हं, चल ना, त्या पोरांना आपण बर्गर गिर्गर काहीतरी घेऊन घेऊया ना. चल चल चल. थँक गॉड, थोडक्यात बचावला. मला वाटलं आज संपलंच सगळं, सगळं सांगून टाकावं लागणार. बेबी वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल नेक्स्ट टाइम. अरे मग सांगून टाकायचं ना तिला. हे बघ, तसंही तिला आज ना उद्या करणारच आहे ना. आय डोंट अंडरस्टँड, एवढं काय घाबरायचंय? वेडी आहेस का तू? मी काही बायकोला घाबरत वगैरे नाही. अरे मग क्लिअर करून टाक ना, एकदाच काय ते सांगून टाक. हे असं घाबरून फिरण्यापेक्षा ते बरं आहे ना. तुला नकोय का मी? अगं तू माझ्या वडिलांना ओळखत नाहीस. त्यांना जर हे कळलं ना तर मला फासावर लटकवतील, फासावर. हँग टिल डेथ. कम ऑन गॅरी, तुझेच वडील आहेत ना, एवढं काय घाबरायचं त्याच्यामध्ये? अँड प्लस तू काय आता त्यांच्या जीवावर जगत नाहीस ना. आय मीन ऑब्व्हियसली यू आर इंडिपेंडेंट यार, यू आर ग्रोन अप नाउ. तुझं स्वतःचं असं जग आहे, तुला तुझी मतं आहेत, राईट? कम ऑन यार, स्पष्ट बोलायला शिक ना, सांगून टाक त्यांना. हे बघ, टेल हिम की मला राधिका आवडत नाही. आधीची गोष्ट वेगळी होती, आता काय आमची वेवलेंथ जुळत नाहीये. अँड यू नो वी आर नॉट मेड फॉर इच अदर. सिम्पल, डन. एवढं सिंपल नाहीये ते. इतकं सिंपल जर असतं ना तर आतापर्यंत डिवोर्स नसता दिला. मग काय आयुष्यभर राहणार आहेस का तू त्या बावळट बायको सोबत? वेळ आली की बघ. जाऊ दे, आता निघू.